डोंबिवलीत सर्वपक्षीय हक्क संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। मानपाडा चौकात आंदोलनकर्त्यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले। आंदोलनकर्त्यांची प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली। डोंबिवलीमध्ये आज 27 गावांच्या न्यायासाठी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करत रास्ता रोको करण्यात आले। मानपाडा चौकात सर्वपक्षीय हक्क संघर्ष समितीने आंदोलन छेडले असून खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे आणि आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। गावकऱ्यांच्या स्वतंत्र नगरपालिकेची मागणी आता पुन्हा पेटली आहे। आणि सर्वपक्षीय आंदोलन आपण पाहिलं असेल, सगळ्याच पक्षाचे सगळे स्थानिक भूमिपुत्रांचे सगळेच नेते होते। त्याच्यामुळे या संघर्षाला यश मिळेल असं आम्हाला पूर्ण खात्री आहे। आजच सकाळी माननीय किसन कथोरे साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांशी बोललं, मागे आम्ही देखील भेटलो होतो आणि ते पॉझिटिव्ह देखील होते। आता एवढीच विनंती असेल की लवकरात लवकर या विषयाची मीटिंग लावून लवकरात लवकर निर्णय घ्यावा। सतत नागरिकांची मागणी आम्हाला आमचं स्वातंत्र्य हवं आणि ते स्वातंत्र्य अशा पद्धतीने असावं की आमच्या गावांच्या सुरुवातीला आमची मागणी होती की ग्रामपंचायती असाव्या। ग्रामपंचायतीनंतर आता लोकसंख्या वाढली, आता आमची मागणी एकच आहे की या गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी आणि त्याला न्याय खऱ्या अर्थाने या 27 गावांना द्यावा, ही राज्य सरकारकडे मागणी आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी आज सकाळीच पत्र दिलंय, कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरपालिका झाली पाहिजे, हीच भूमिका संघर्ष समितीची आणि आमचा त्याला पाठिंबा आहे। तर डोंबिवली सर्वपक्षीय हक्क संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। मानपाडा चौकात आंदोलनकर्त्यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।